समीर आणि सागर लहानपणापासूनचे अतूट मित्र होते. एका संध्याकाळी दिवसभराच्या थकव्याने चिडचिड झालेल्या सागरचा मूड बिघडला. एक छोटीशी गोष्ट गैरसमजात बदलली आणि अचानक सागर भडकला. त्याने समीरला कडवट, दुखावणारे शब्द सुनावले. शब्द जे त्याला म्हणायचे नव्हते, पण समीरच्या मनात खोलवर उतरले. समीर शांत राहिला. कमजोरीमुळे नाही, तर मैत्रीला अजून जखम होऊ नये म्हणून तो शांतपणे तिथून निघून गेला. तास गेले, मग 2 दिवस. सागरचा राग शांत झाला आणि शांततेत त्याचे स्वतःचे शब्द त्यालाच टोचू लागले. ना भांडण ना उत्तर, फक्त समीरची शांतता. त्या शांततेनेच सागरला त्याची चूक समजली. एक संध्याकाळी तो समीरकडे गेला आणि म्हणाला, माफ कर, तुझ्या शांततेने मला माझा चेहरा दाखवला. समीर हसला आणि क्षणात माफ केले. त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. शब्दांमुळे नाही, तर त्या शांततेमुळे जी खरी शिकवण देऊन गेली. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की शांतता माणसाला स्वतःची चूक पाहण्याची संधी देते.